वर्षीचा रिस्पॉन्स चांगला राहिला. या वर्षीचा रिस्पॉन्स थोडासा गुंतागुंतीचा वाटतोय. आर्थिक व्यवहार शहरातले ठप्प झाल्यामुळं मागच्या जे 1-2 वर्षामध्ये जी कंडिशन होती ती आज दिसत नाही. पाऊस पाणी चांगला असल्यामुळं यावेळेस धंद्यामध्ये थोडी तेजी राहील असं अंदाज वाटतोय. एकंदरीत जर पाहिलं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये भरपूर असं पावसाचं प्रमाण समांतर आहे. त्यामुळं शेतकरी खुश असल्यामुळं असं वाटतं की जरी जिल्ह्यावर मंदीचं वातावरण असलं तरी शेतकरी खुश असल्यामुळं बऱ्यापैकी धंदा चालेल असं वाटतं आणि गणरायाचरणी हीच अपेक्षा करतो. गणगौरीचा सण म्हटलं की मोठा उत्साह पाहायला मिळतोय. मोठमोठ्या शहरामध्ये गेलेले अनेक नागरिक आपल्या गावाकडे परत येतात. हा गणगौरीचा सण कुटुंबासह मोठ्या उत्साहाने साजरा करतात. मार्केटही फुलतं. गणगौरींच्या मूर्त्या देखील मार्केटमध्ये मोठ्या आकर्षित येतात. हे खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी देखील होते आणि याचबरोबर विविध सजावटचे सामान देखील येते. मात्र यावेळेस वेगळीच गुंतागुंत व्यापाऱ्यांच्या मनात पाहायला मिळते. मागच्या वर्षीचा रिस्पॉन्स चांगला राहिला. या वर्षीचा रिस्पॉन्स थोडासा गुंतागुंतीचा वाटतोय. आर्थिक व्यवहार शहरातले ठप्प झाल्यामुळं थोडासा ह्या व्यवसायात आम्हाला त्याची रुकरुक जाणवत आहे. अजून टाईम भरपूर आहे. त्याच्यामुळं काय होईल आणि काय नाही ह्याचा विषय हा शेवटीच ठरेल असं आम्हाला वाटतंय. मागच्या वर्षी जे माल खरेदी झाली त्याच्यामध्ये जवळपास 50 ते 60% माल उरलेला आहे. त्याच्यामुळं कित्येक जणांनी आज दुकानं बंद केलेले आहेत की ते धंद्यात पण राहिले नाहीत. पण आमच्या अपेक्षा आम्ही कंटिन्यूमध्ये धंद्यामध्ये असल्यामुळं आज असं वाटतंय की या वर्षीचं थोडंसं वातावरण व्यवस्थित वाटतंय. त्याच्यामुळं आम्ही माल आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करतोय. तरी एवढं काय प्रमाण वाढलेलं नाही. 2-5% फरक जाणवल नाही असं नाही. काही याच्यामध्ये शॉर्टेज प्रमाण आहे पण पुढं सांगता येत नाही. 2 दिवसानंतर 4 दिवसानंतर कंडिशन काय असेल. आज तरी 2-5% भाव वाढलेलेच आहेत. काय सांगाल? तर ह्या वेळेस आम्ही भरपूर माल भरलेला आहे. तर गेल्या वेळेसपेक्षा ह्या वेळेस थोडं मार्केट खुलल अशी अपेक्षा आहे आमची. आता गौरी सण हा येतोय, गणपती हा सण येतोय. आमची अशी अपेक्षा आहे थोडं मार्केट खुलन. एकीकडे व्यापाऱ्यांना भेडसावणारी स्थिती आणि दुसरीकडे जिल्ह्यावरील गुंतागुंतीचं आर्थिक संकट. मात्र यामध्ये कुठंतरी आता पावसामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळेच व्यापारी म्हणतात की या ठिकाणचा शेतकरी जर आनंदी राहिला तर व्यापारी देखील मोठा आनंद व्यक्त करू शकतात. यामध्ये व्यवसाय सुद्धा मोठा ताकदीचा होऊ शकतो. यामध्ये देखील आता यावेळेस व्यापाऱ्यांनी विविध गोष्टी देखील आता मार्केटमध्ये आणलेल्या आहेत. काय म्हणतात अजून व्यापारी पाहूया. ग्राहकांसाठी खास तर लक्ष्मीमध्ये कोथळ्यांची भरपूर व्हरायटी आणलेल्या आहेत. ग्राहकांच्या आवडीनुसार लहान मोठ्या साईज, छताचे साईज त्या पण आणलेल्या आहेत. परत ग्राहकाला तांब्या पितळाच्या समया, गडवे, ताटं लक्ष्मी जेवण्यासाठी हे जे आहे ती भरपूर व्हरायटीमध्ये उपलब्ध झालेले तांब्या पितळामध्ये पण आणलेले आहे. आणि यावेळेस पाऊस चांगला झाल्यामुळं आणि शेतकरी राजा जर सुकावलेला आहे, शेतकरी राजा चांगला पिकं वगैरे चांगली असल्यामुळं आणि पाऊस एकंदरीत चांगला असल्यामुळं वाटतं की एकंदरीत उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळं धंदा आणि चांगला भरभराटी राहील हेच वाटतंय. आणि एकंदरीत जर पाहिलं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये भरपूर असं पावसाचं प्रमाण समांतर आहे. त्यामुळं शेतकरी खुश असल्यामुळं असं वाटतं की जरी जिल्ह्यावर मंदीचं वातावरण असलं तरी शेतकरी खुश असल्यामुळं बऱ्यापैकी धंदा चालेल असं वाटतं आणि गणरायाचरणी हीच अपेक्षा धरतोय की बाबा बऱ्यापैकी सुख समृद्धी लाभल आणि शेतकरी राजाही खुश. बीड जिल्ह्यातील व्यापारी जरी द्वंद्व अवस्थेत असले तरी सध्या व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणलेल्या वस्तू नक्कीच ग्राहकांना आकर्षित करणार. या अशा पद्धतीने यावेळेस विविध प्रकारच्या छटांच्या गौरी मूर्त्या, त्याचबरोबर गणरायांच्या मूर्त्या, त्याचबरोबर महालक्ष्म्यांसमोर ठेवल्या जाणाऱ्या विविध खेळण्या देखील इतक्या आकर्षक आहेत की आता ग्राहकांना त्या आकर्षित केल्याशिवाय राहणार नाही. यासाठीच आता नेमकं अजून 4-5 दिवसामध्ये कशा पद्धतीने ह्या व्यापारात तेजी वाढणार, कशा पद्धतीने ग्राहक या दुकानांकडं जाणार आणि आर्थिक स्थिती जरी बिकट असली तरी कशा पद्धतीने हा सण साजरा होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. महाराष्ट्र न्यूज टाइमसाठी रोहित दीक्षित, बीड.